खूप महत्वाची असते आयुष्यामध्ये, ती जपायची असते. तर म्हणायचे म्हणा भ. मी पुन्हा ऐकलेलं होतं ब भटजीचा. काय चालू तुमचं? अहो, ज्यांनी तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं तुम्ही त्यांचाच उदो उदो करताय. म्हणा ब भाकरीचा. अहो, भाकर गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो त्या सगळ्यांना पोट भरण्यासाठी भाकर लागते बघा. त्याच्यासाठी म्हणा ब भाकरीचा. मग म्हणायचे आता म्हणा ज्ञानाचा. मग मी लिहायचे आणि म्हणायचे ज्ञानाचा. अहो, आणि मला छंदच लागला ना. सकाळी झाडू मारायला लागले. झाडूचा. पाणी शिंपायला लागले. सड्याचा. आणि दळण दळायला लागले सकाळी की मग म्हणायचे ओवीचा. ओवीचा. आणि ते पीठ घेऊन भाकरी करायला लागले. भाकरीचा. धान्य निवडायला लागले. धान्याचा. कधी कधी शेतात जावं लागायचं बघा. शेतात गेलं की सेठांसोबत थोडस काम करायचे पुण्यामध्ये आणि मग मातीमध्येच गिरवत बसायचे. मातीचा. अहो, आणि तुम्हाला काय सांगू, मला एका 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 अक्षराची ओळख व्हायला लागली. ते लिहिता यायला लागलं, वाचता यायला लागलं. केवढा म्हणून आनंद झाला मला. असं वाटायचं की मी या अक्षरांच्या प्रेमातच पडले बघा. आणि मग मला लिहायला यायला लागलं, मला वाचायला यायला लागलं. ती पुस्तकं अशी सवय कवटाळायचे, त्यांच्यावरून मायेनं हात फिरवायचे. किती किती म्हणून बरं वाटायचं माझ्या मनाला. एक तर सांगायचं विसरलेच तुम्हाला. अहो, मी लहान असताना तुमच्यासारखीच होते बरं, छोटी. त्यावेळेस ना मुलींना शिकूच देत नव्हते, शाळेतच जाऊ देत नव्हते. पण माझे वडील पाटील होते ना, म्हणून मग कधी कधी त्यांच्या हाताला पकडून मी बाजारात जायचे. अशीच एक दिवस बाजारात गेलेली होते. चाललं आपला हात पकडला की उड्या मारायचं वडिलांसोबत आणि जायचं. गेले बाजारात, अशीच उभं टाकले. तिथं एक काय म्हणतात बरं त्याला, हा फादर. फादर ते लहान लहान मुलांना पुस्तकं वाटत होते. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणून आवाज दिला त्यांनी मला, ए ए ए ए मुली, इकडे 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 इकडे. काय अगं, हे पुस्तक होय. हा, हे तू घे. आणि त्यांना म्हणाले, अहो पण मला तर वाचताच येत नाही. ओके ओके ओके, काही काही हरकत नाही. यात ना छान छान चित्र 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 ते पहा, हे तुझ्याजवळ ठेव. आणि
ते पुस्तक माझ्या हातामध्ये घेतलं, वडिलांसोबत घरी गेले आणि ते पुस्तक एक एक पान उघडून पाहायला लागले. ते पुस्तक, त्यातली अक्षरं मला खुणावत होती, माझ्याशी बोलू पाहत होती आणि मला त्यांच्याशी बोलताच येत नव्हतं. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं की आपल्याला शाळेत जाता येत नाही, आपल्याला ही अक्षरं वाचता येत नाहीत, म्हणून मनाला खूप त्रास झाला. ते पुस्तक तसंच मी माझ्या पेटीच्या ट्रंकेत ठेवून दिलं आणि जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा त्या पेटीमध्ये मी पुण्याला पण ते घेऊन आले. मला जेव्हा लिहायला वाचायला यायला लागलं ना, तेव्हा पहिल्यांदा मी ते पुस्तक वाचलं आणि किती किती म्हणून आनंद झाला. आता एवढ्यावरच थांबतील ते सेट कसे. त्यांनी 1848ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली बघा. आणि त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नेमले ते कोणाला माहिती आहे तुम्हाला? अहो मला, त्यांच्या साऊला. तुम्हाला वाटेल बायकोला तर शिक्षक म्हणून नेमलं, त्यात काय नवल. तसं नाही बरं का. अहो मी नगरला जाऊन शिक्षकाचं शिक्षण घेऊन आले होते ना. किती किती म्हणून विरोध झाला होता तुम्हाला काय सांगू. घराच्या बाहेर त्या काळामध्ये राहणं काय सोपं होतं होय. आणि ते पण एकट्या बाईने. किती नावं ठेवल्या गेली पण तरी ऐकले नाही.